नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पैशाची तंगी, कर्जाचं ओझं, आर्थिक अडचणी, आता चिंता नाही, कारण स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलत आहेत. तुमच्या आयुष्यात सध्या पैशाची खूप तंगी आहे का? कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढतंय का? रात्रभर झोप लागत नाही का? जर तुमच्या मनातही असे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलत आहेत. भाग 1. आर्थिक अडचणी का येतात? भक्तांना आयुष्यात पैसा हा आवश्यक आहे, पण पैसा हा सर्वस्व नाही. कधी कधी आर्थिक अडचणी या आपल्या कर्माची परीक्षा असतात. कधी त्या आपल्याला संयम शिकवण्यासाठी येतात, कधी त्या आपल्याला देवाजवळ आणण्यासाठी येतात. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा परिस्थिती कठीण होती तेव्हा समजून घ्या, देव तुमची ताकद वाढवत आहे. भाग 2. स्वामी समर्थांचा थेट संदेश कल्पना करा. स्वामी तुमच्यासमोर उभे आहेत आणि ते म्हणत आहेत, माझ्या लेकरा, तू एवढी चिंता का करतोस? तुझ्या घरात पैसा कमी आहे, पण माझा आशीर्वाद कमी नाही. तुझ्यावर कर्ज आहे, पण माझी कृपा त्याहून मोठी आहे. तर फक्त प्रयत्न सोडू नकोस, प्रामाणिक राहा, रोज माझं नाव जप. भाग 3. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी 5 मार्ग सांगतात. 1. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ जप 108 वेळा मन शांत करतो आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतो. 2. गुरुवारी स्वामींच्या मंदिरात दीप लावा. दीप म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संकेत. 3. कर्ज घेतलं असेल तर परतफेडीची प्रामाणिक योजना करा. देव त्यांनाच मदत करतो जे स्वतः प्रयत्न करतात. 4. खर्चावर नियंत्रण ठेवा. उगाच दिखावा टाळा. साधेपण स्वीकारा. 5. दररोज किमान एक गरजवंताला मदत करा. दान केल्याने लक्ष्मी स्थिर होते. 4. बदल कधी दिसेल? भक्तांनो, चमत्कार एका रात्रीत होत नाही, पण श्रद्धा आणि सातत्य असेल तर परिस्थिती हळूहळू बदलते. जिथे भीती होते तिथे आत्मविश्वास येतो. जिथे तंगी होती तिथे संधी येते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे योग्य वेळ, योग्य मार्ग मिळवणे. भाग 5. अनुभव कथा. एक भक्त होता, त्याच्यावर खूप कर्ज होती, व्यवसाय तोट्यात होता. तो रोज स्वामींचं नामस्मरण करू लागला. हळूहळू त्याला नवीन कामाची संधी मिळाली. कर्ज कमी होऊ लागले. त्याने सांगितले, स्वामींनी मला पैसा नाही दिला, पण योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दिली. भक्तांनो, आर्थिक अडचणी या कायमच्या नसतात, पण श्रद्धा कायमची असावी. आजपासून चिंता सोडा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला वाटत असेल हा संदेश तुमच्यासाठीच होता तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर परिवाराचा भाग व्हा. शेवटी स्वामींचा एक मंत्र उच्चारतो. स्वामी म्हणतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.